आपल्या आयुष्यात खूप सारे असे टर्निंग पॉइंट्स येतात जिथे आपण फसून जातो, जिथे आपण अशांत होऊन जातो। एका जागेवर थांबल्यामुळे आपला माइंडचा कंट्रोल आपल्यापासून सुटायला लागतो। अशा वेळी खूप जास्त आपली चिडचिड होत असते किंवा काही लोकांकडे खूप सारा पैसा असूनही त्यांची तक्रार असते की माझ्या आयुष्यात शांतता नाहीये, मला कोणत्याच गोष्टीत चैन पडत नाही। अशा वेळेस नेमक्या आपण काय करायचे ते आपल्याला पण समजत नाही। आणि आज मी तुम्हाला कोणतीही टीप सांगणार नाहीये, आज एक गोष्ट ऐकवतो जी समताच तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जाईल। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकताच तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। चला तर मग सुरू करूया। एकदा एक राजा नेहमी उदास राहायचा। लाखो प्रयत्न करून त्याला शांतता मिळत नसे। त्याच्या नगरात एक भिक्षू आला। भिक्षूच्या ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा खूप प्रभावित झाला। त्याने भिक्षूला विचारले, मी राजा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मनाला शांतता मिळत नाही, मी काय करायला हवे? भिक्षू म्हणाले, आपण एकांतात बसून चिंतन करा। राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या कक्षात आसन घालून बसला तेव्हा महालाचा एक कर्मचारी सफाईसाठी तिकडे आला। राजाशी तो चर्चा करू लागला। कर्मचाऱ्याला राजाने त्याची समस्या विचारली। ते ऐकून राजाचे हृदय भरून आले। त्यानंतर राजाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे कष्ट व दुःख जाणून घेतले। सर्वांची व्यथा जाणून घेतल्यावर राजाला समजलं की कमी वेतनामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत। राजाने त्यांच्या वेतनात वाढ केली, त्यामुळे ते खूप खुश झाले। त्यांनी राजाचे आभार मानले। दुसऱ्या दिवशी राजाची भिक्षूशी भेट झाली तेव्हा भिक्षूने विचारले, राजन, आपल्याला काही शांतता मिळाली का? राजा म्हणाला, मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही, पण जेव्हापासून मी मनुष्याच्या दुःखाचे स्वरूप जाणले तेव्हापासून अशांतता थोडी कमी होत आहे। तेव्हा भिक्षूने समजावले, राजन, आपण आपला शांततेचा मार्ग शोधला आहे, बस त्या मार्गाने पुढे जात राहा। एक राजा तेव्हाच प्रसन्न राहू शकतो जेव्हा त्याची प्रजा सुखी असेल। ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य हेच मित्रांनो की दुसऱ्याचे दुःख समजून घेण्यातच खरी शांतता लाभते। दुसऱ्याच्या आनंदात जसे सहभागी होता येते तसे दुःखातही सहभागी व्हावे। त्याचे दुःख कमी करता आले तर आपल्या मनाला शांतता मिळते। म्हणून सहकार्य महत्वाचे आहे। समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात। म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण येईल। नाहीतर वेळ निघून गेल्यावर त्याचा काही फायदा होणार नाही। जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ना, तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते। भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच आली पाहिजे। आयुष्य खूप कमी असतं, त्यात आपल्याला खूप काही हवं असतं। जे पाहिजे असतं ते कधीच मिळत नसतं, आणि मिळलं तरी त्यात खूप काही कमी असतं, कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ मात्र रिकामच असतं। म्हणून माणसाने जास्त आशा करू नये, त्यात समाधानी असावे। आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा।